आरोग्य क्षेत्रात करिअरची सुवर्ण संधी। आतापर्यंत भरपूर विद्यार्थ्यांना सरकारी नोकरी मिळाली। पुढचा नंबर तुमचा असू शकतो। महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त सिद्धी पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट आता आपल्या कोपरगावमध्ये पॅरामेडिकल कोर्सेससाठी प्रवेश देणे सुरू। आमचा पत्ता रिद्धी सिद्धिनगर इरिगेशन कॉलनीच्या पाठीमागे कोपरगाव। अधिक माहितीसाठी संपर्क 9145 355 455 व 9823 255 355। डॉक्टरांच्या हलगर्जीपणा व चुकीच्या ट्रीटमेंटमुळे कोपरगाव तालुक्यातील ब्राह्मणगाव येथील अर्चना माधव शिंगाडे या महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप मयत महिलेचे पती माधव शिंगाडे यांच्यासह सकल आंबेडकरी समाजाच्या वतीने करण्यात आला आहे। अर्चना माधव शिंगाडे या महिलेच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या डॉक्टर मयूर तिरमके यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीसाठी आज सकल आंबेडकरी समाज कोपरगाव शहर व तालुक्याच्या वतीने तहसील कार्यालयावर जाहीर निषेध मोर्चा काढण्यात आला आहे। सदर मोर्चाला शहरातील विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकापासून सुरुवात होऊन गुरुद्वारा मार्गे हा मोर्चा तहसील कार्यालयावर धडकला होता। दरम्यान यावेळी डॉक्टरांविरोधात निषेधपर घोषणाबाजी करण्यात येऊन डॉक्टरांवर कठोर कारवाईची मागणी एका निवेदनाद्वारे सरकारकडे केली आहे। सदरचे निवेदन नायब तहसीलदार चंद्रशेखर कुलते यांनी स्वीकारले आहे। यावेळी मयत महिलेच्या तिन्ही मुलींनी भावनिक होत आमच्या आईला न्याय द्या व संबंधित डॉक्टरांवर कडक कारवाईची मागणी केली आहे। या मोर्चात मोठ्या संख्येने सकल आंबेडकरी समाजासह विविध राजकीय पक्षामधील पदाधिकारी, कार्यकर्ते, ब्राह्मणगाव व काकडीचे ग्रामस्थ, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। सदर मागणी मान्य न झाल्यास यापेक्षा तीव्र आंदोलनाचा इशारा यावेळी आंदोलनकर्त्यांनी दिला आहे। माझी माता, माझी आई, माझी जननी, माझी माऊली, माझी मम्मी म्हणजे सौ अर्चना माधव शिंगाडे हिच्या कोपरगाव येथे होणाऱ्या मोर्चासाठी आपण एकत्रित जमलो आहोत। माझी मम्मी आपल्यातून जाऊन 12 दिवस झाले आहे। माझी मम्मी आम्हाला सकाळी सर्व आवरून शाळेत जाण्यासाठी मदत करायची, लवकर डबा बनवायची व सायंकाळी शाळेतून घरी येईपर्यंत वाट पाहायची। मम्मी आम्हा तिन्ही बहिणींची खूप काळजी घ्यायची, खूप लाड करत होती। म्हणूनच कुणीतरी म्हटले आहे की स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी। खरंच या जगात आईसारखे दुसरे दैवत नाही। आपण आईला कितीही त्रास दिला तरी तिचे आपल्यावरील प्रेम कधी कमी होत नाही। आपण आईला कितीही त्रास दिला तरी तिचे आपल्यावरील प्रेम कधी कमी होत नाही। आज माझी मम्मी आपल्यातून जाऊन 12 दिवस झाले आहे। ती फक्त मला या फोटो मध्ये दिसत आहे। ही खूप दुःखद घटना घडलेली आहे। माझ्या मम्मीचा मृत्यू कोपरगाव येथे डॉक्टर तिरमुखेच्या झाला आहे। मी सर्वप्रथम डॉक्टर मयूर तिरमुखे यांचा जाहीर निषेध करते। आम्हाला न्याय मिळवून देण्याचे सर्व समाज व सकल आंबेडकरी समाज उपस्थित आहे, यांचे खूप खूप आभार मानते। गेल्या मागच्या महिन्यामध्ये अर्चनाताई शिंगाडे यांची ट्रीटमेंट डॉक्टर तिरमके यांच्याकडे चालू होती आणि त्या 3 महिन्याच्या प्रेग्नेंट होत्या आणि अचानक त्यांच्या पोटामध्ये दुखायला लागल्याने त्यांचे पती माधवराव यांनी डॉक्टर तिरमके यांच्याकडे ऍडमिट केले। डॉक्टरांनी सोनोग्राफी केली आणि सांगितलं की गर्भाची वाढ होत नाही, गर्भ कमजोर आहे। मग माधवरावनी विचारलं आता काय करावं लागेल। त्यांनी सांगितलं छोटस ऑपरेशन करावं लागेल आणि ऑपरेशन करण्याच्या नादामध्ये त्यांनी त्या महिलेचं अबॉर्शन करून टाकलं आणि तो गर्भपात केल्यानंतर त्या महिलेला अतिशय वेदना होऊ लागल्या आणि त्यांनी काहीतरी गोळ्या औषध देऊन तात्पुरत्या स्वरूपात बरं वाटल या हेतूने त्यांनी डिस्चार्ज करून टाकला आणि 2 दिवस झाले डिस्चार्ज झाला, घरी गेले, परंतु पोट दुखायचं काही राहीना।
म्हणून त्यांचे मिस्टर माधवरावजी शिंगाडे यांनी दुसऱ्या डॉक्टरांकडे म्हणजेच फडके डॉक्टरांकडे ऍडमिट केलं. त्यांनी सर्व परिस्थिती बघितली आणि त्यांनी सांगितलं की हिच्या पोटामध्ये रक्तस्राव झालेला आहे. आणि त्या फडके डॉक्टरांनी सुद्धा त्यांचं दुसरं ऑपरेशन केलं आणि त्या ऑपरेशन मध्ये त्या मृत्युमुखी पडल्या. याचं कारण एकच आहे की डॉक्टर तिरमके हा डॉक्टर नसून आमच्या ज्या महिला आज घोषणा देत आहे की तो कसाय आहे. अरे कसायला सुद्धा थोडीशी शरम आबरू वाटते. परंतु या हराम जे काही झाले असेल पोटामध्ये त्यांनी त्याच वेळेस जर सांगितलं असतं की माधवराव तुमच्या बायकोला असा असा प्रॉब्लेम झाला, तुम्ही दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये दाखल करा, तर आज आमची माता भगिनी वाचली असती. माझ्या आईच्या वेळेस सुद्धा असाच प्रसंग झाला होता. एक पित्तशयाच्या पिशवीचं ऑपरेशन होतं आणि डॉक्टर फडकेंकडून न कळत त्यांची हृदयाची रक्तवाहिनी कट झाली. परंतु डॉक्टरने आम्हाला तात्काळ सांगितलं आणि आम्ही आमच्या आईला डॉक्टरांच्या सल्ल्याने ग्लोबल हॉस्पिटलला ऍडमिट केलं आणि आमच्या आईचे प्राण वाचले. त्याच धर्तीवर आज आमच्या अर्चनाताईचे सुद्धा कुठलाही विचार न करता त्यांनी या अर्चनाताईच्या मृत्यूस ते जबाबदार आहे. फक्त पैसे घ्यायचे आणि पेशंटचा विचार करायचा नाही. तसेच आमचे सुभाषनगर भागातील संगीताताई शेलार यांची सुद्धा अशीच केस होती. यांचं सुद्धा पोट दुखत होतं, त्याच पद्धतीने त्यांचा देखील मृत्यू झाला. जर असा निर्दयी डॉक्टर, असा कसाई डॉक्टर जर या कोपरगाव शहरामध्ये असेल तर बाकीच्या डॉक्टरांनी सुद्धा अशा डॉक्टरवर ऍक्शन घेतली पाहिजे. तर मला माझ्या माहितीनुसार असं कळतं की बाकीचे डॉक्टर त्याला पाठीशी घालत आहे. काल विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासमोर येतो आणि त्या बोर्डची शूटिंग करतो. म्हणजे त्याचं म्हणणं असं आहे की आंबेडकरी समाज याला चिथवणी द्यायची आणि या समाजाने काहीतरी आपल्या दवाखान्याची फोडतोड केली पाहिजे या हेतूने तो सारखा चिथवणीखोर वक्तव्य करतो. त्याच्यानंतर काल नगरपालिकेमध्ये सुद्धा तो गेला आणि मी आपल्या कोपरगाव नगर परिषदेच्या सीओचा देखील धिक्कार करतो, जाहीर निषेध करतो. कारण त्या डॉक्टरनी या नगरपालिकेवरती दबाव टाकून जे आम्ही बॅनर लावलेले आहे, परवानगी घेऊन बॅनर लावले, परंतु परवानगी घेऊन बॅनर लावलेले असताना सुद्धा तो सीओ म्हणतो ते बॅनर उतरावा. अशा सीओवर सुद्धा कायदेशीर कारवाई झाली पाहिजे. आणि मित्रांनो, तुम्हाला सर्वांना मी एकच सांगतो की हा न्यायालयीन लढा आज जर आपल्याला इथं न्याय जर मिळाला नाही तर आपण हा न्यायालयीन लढा मोठ्या ताकदीने लढायचा आहे. काय आणि येणाऱ्या काळामध्ये जर डॉक्टरनी असाच हलगर्जीपणा केला आणि समाजाला चिथावण्याचा प्रयत्न केला तर डॉक्टरला सुद्धा इशारा देतो, तुला दवाखाना सुद्धा आम्ही चालू देणार नाही. आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानणारी लोक आहोत. आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कायद्यावर चालणारी लोक आहोत. म्हणून आम्ही डॉक्टरकडे गेलो सुद्धा नाही, डॉक्टरकडे काही तोडफोड सुद्धा केली नाही. नाही तर डॉक्टरचा दवाखान्यावर दिवसात पेटून दिला असता आम्ही. परंतु आम्ही बाबासाहेब आंबेडकरांची लेकरं आहोत. आम्ही शांततेत आणि भगवान बुद्धाच्या मार्गाने चालणारी लोक आहोत. इथून पुढच्या काळामध्ये जर आम्हाला न्याय मिळाला नाही, परत एकदा सांगतो, जर न्याय मिळाला नाही आणि याच्या दबावाखाली जर कोणी येत असन, नगरपालिकेसारखे सीओ सारखे जर कोणी दबावाखाली येत असन तर त्याचा सुद्धा बुद्धिस्ट यंग कोरच्या सामाजिक संस्थेच्या वतीनं आम्ही समाचार घेतल्याशिवाय राहणार नाही. त्या डॉक्टरने त्या ठिकाणी पिशवीचं ऑपरेशन करावं म्हणून तिथं नेलं. त्याच्यानंतर दुसऱ्या दवाखान्यात गेलं, परंतु पहिले डॉक्टरांनी ज्या तपासण्या केल्या त्याच्यामध्ये काही दोष आहे आणि म्हणून शासनाने देखील कडक ते कडक शासन करावं, त्याची पडताळणी करावी आणि अर्चनाताईला न्याय दिला पाहिजे असं माझं मत आहे. मी जास्त भाषण करणार नाही. मी एवढंच सांगतो की रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, त्याप्रमाणे सकल आंबेडकरी समाज, कोपरगाव तालुक्यातील सर्व समाजाच्या वतीनं, विविध संघटनेच्या वतीनं जर अर्चनाताईला न्याय मिळाला नाही तर पुढच्या कालखंडामध्ये तीव्र आंदोलन छेडू, एवढीच मी या ठिकाणी ग्वाही देतो थांबतो. ही जी चूक झालेली आहे, वैद्यकीय भाषेत त्याला हलगर्जीपणा म्हणतात, तो डॉक्टर तिरमकेकडून झालेला आहे. फडक्यांचे इथे उपचार घेत असताना दुर्दैवाने अर्चनाताईचं निधन झालं. फडके सरांनी अर्चनाताईची डेड बॉडी लोणी इथं प्रवरनगर PMT ला पाठवली पोस्टमॉर्टम साठी. कारण मृत्यूचं कारण कळायला पाहिजे. प्राथमिक अहवाल आलेला आहे, मी व्हॉट्सअपवर पाहिलेला आहे. त्याच्यात
स्पष्टपणे उल्लेख आहे का त्या ठिकाणी पूस असलेला आहे, योनी मार्ग स्वच्छ केलेला आहे. मी तो FIR जो PM रिपोर्ट आहे तो वाचलेला आहे आणि डॉक्टर तिर्मके जबाबदारी झटकते. आमचं म्हणणं आहे डॉक्टर तिर्मकेची तर आतापर्यंत कोपरगाव शहरात कमीत कमी 5 केसेस झालेल्या असतील. आंबेडकर स्मारकाजवळ जो फ्लेक्स लावलेला होता, ज्या फ्लेक्स लावलेला होता ना, तिथं आम्ही रोज बसतो. तिथं 2 नाही तर 3 दिवसातून असे 5-6 कुटुंब येत होते. ते फ्लेक्स पाहत होते आणि ते डॉक्टर तिर्मकेला शिव्या देत होते. डॉक्टर तिर्मकेची वैद्यकीय पद्धत चुकीची उपचाराची. आमचं म्हणणं आहे डॉक्टर तिर्मकेवर गुन्हा दाखल झाला पाहिजे. प्रक्षोभक बोर्ड आहे. शिवण्णा मी म्हटलं प्रक्षोभक ठरवण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? तुम्ही कोण सांगणार आहे आम्हाला प्रक्षोभ? म्हणजे तुम्हाला विचारून आम्ही मॅटर लिहायचंय. शिवण्णा मी म्हटलं शिवण्णा साहेबांना फोन केला, तुम्हाला विचारून आम्ही तुमची टॅक्स फाडलेला आहे, तुमची पावती फाडलेली ऑनलाईन, आमचा फ्लेक्स काढायचा नाही. आणि डॉक्टरला जर आमच्यावर कारवाई करायची असेल तर आमच्या 2000 मोबाईलला अर्चनाताईचा स्टेटस आहे, आम्ही सगळ्यांचे नंबर देतो. आमच्यावर गुन्हा दाखल कर डॉक्टर तिर्मके. त्याचा पैशाचा माज आम्ही जिरू. आम्ही आंदोलन का करतोय? आम्हाला डॉक्टर तिर्मकेची पैशाची अपेक्षा नाही. माझा स्वाभिमानी मनुष्य आहे. काल त्यांनी नाकारली, मी त्याबद्दल बाबासाहेबांचा भीमसैनिक म्हणून त्यांचं अभिनंदन करतो. हा सत्य माणूस आहे, हा बाबासाहेबांच्या रक्ताचा आहे. त्यांनी नाकारलेलं आहे. पैसे म्हणून आंदोलन नाही, हे आंदोलन या 3 मुलींना न्याय मिळवून देण्यासाठी. आता ही मुलगी रडत होती, मला मुलगी नाही, माझ्या डोळ्यात पाणी येत होतं. आई काय असती? 10 वर्षाची मुलगी रडते, माईक वरती अनाऊन्स करत होती. पत्रकार बांधवांनो, तुम्हाला नम्रतेची विनंती, अशी शोकांतिका कुठंच नसल का एका मुलीची आई गेली आणि 10 वर्षाची मुलगी माईकवर अनाऊन्समेंट करते. आमची तुम्हाला विनंती आहे, तुम्ही आम्हाला न्याय द्या, या घटनेला न्याय द्या. डॉक्टर तिर्मके जबाबदारी झटकताय आणि डॉक्टर तिर्मकेवर गुन्हा हा दाखलच झाला पाहिजे. तो दाखल झाल्याशिवाय आम्ही स्वस्त भरणार नाही, नाही तर बाबासाहेबांची रक्ताची अवलाद नाही. मी शब्द देतो इथं, बाबासाहेबांची रक्ताची अवलाद नाही. अर्चना ताईला न्याय मिळाल्याशिवाय आम्ही थांबणार नाही आणि या 3 मुलींना न्याय मिळाल्याशिवाय आम्ही थांबणार नाही. निश्चित आई काय असते की जेव्हा आई गेल्यानंतर मुलांना, बाळांना, आपल्या परिवाराला आईची काय किंमत असते ती कळते. पण आज शिंगाडे ताईंचा अतिशय डॉक्टरच्या हलगर्जीपणाने दुर्दैवी मृत्यू झाला. पण आज त्या मातेला एक 8वीला कन्या आहे, एक 4थीला कन्या आहे आणि एक 2रीला कन्या आहे. अतिशय भयानक परिस्थिती. कारण ह्या चिमुकल्या बालकांना त्यांना आईचा सहारा अतिशय महत्वाचा असतो. वडील कामाच्या निमित्ताने बाहेर जातात, सगळ्या गोष्टी करतात, पण जेव्हा आईची माया या मुलींना मिळते तेव्हा त्यांचं अतिशय भाग्य सुधारतं, सगळा परिवार अतिशय चांगला चालतो. पण या दुर्दैवाने ही जी घटना झाली, इतरांना आम्ही काय दोषी ठरवत नाही असं काही नाही, पण या 3 बालकांना अतिशय चांगल्या बाईचा न्याय शासनाच्या वतीने आणि आलेल्या आपल्या सर्वांच्या निवेदनाच्या द्वारे निश्चित मिळालाच पाहिजे. आणि या ताईंच्या आत्म्यात जीवास चिर शांती लागू अशी आलेल्या आपल्या सर्वांच्या वतीने साईबाबांच्या चरणी प्रार्थना करतो. आज अक्षरशः घरात स्वयंपाक करायला सुद्धा महिला शिल्लक राहिली नाही. या लहान लेकरांना भाकर करून चपाती करून घालायला सुद्धा घरात कोणी शिल्लक राहिलं नाही. अशा दुर्दैवी घटनेत समस्त ब्राह्मणगाव ग्रामस्थ, समस्त कोपरगाव ग्रामस्थ, काकडी ग्रामस्थ आणि समस्त आंबेडकरी समाज या ठिकाणी या कुटुंबासोबत उभा आहे. आणि जोपर्यंत त्यांना न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही संपूर्ण ताकदीने शिंगाडे कुटुंबियांसोबत उभे आहोत. निश्चितच डॉक्टर लोक देव आहेत, आमचा कुठल्याही इतर डॉक्टरांवर आरोप नाही. ते देव आहेत, प्राण वाचवतात, परंतु त्यांच्या या तिर्मके डॉक्टरांच्या एका छोट्याशा चुकीमुळे आज इतर डॉक्टरांचा कोणाचाही दोष नाही, आम्ही त्यांना दोषही देत नाही, परंतु या तिर्मके डॉक्टरांच्या एका चुकीमुळे आज एक कुटुंब अनाथ झालं. आज या लेकरांना त्यांची आई कधी दिसणार नाहीये याचं मोठं दुःख आहे. म्हणूनच मी एकच सांगतो की या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे, संबंधित डॉक्टरांवर गुन्हा दाखल झाला पाहिजे. या मुलींना व त्यांच्या पतींना जो काही मोबदला असेल, जो न्याय असेल तो कायद्याच्या चौकटीत राहून मिळावा हीच या ठिकाणी मी अपेक्षा करतो. खरं तर शासन मोठ्या दिमाखात आलं, लाडकी बहिणीच्या जीवावर राज्य करताय.
लाडकी बहीण करताय, ठीक आहे, आनंद आहे, हरकत नाही, परंतु आज आमच्या लाडक्या बहिणीचा जीव गेला, यासाठी शासनाने या विषयावर लक्ष घालावं, आरोग्य मंत्र्यांनी सुद्धा लक्ष घालावं, त्या डॉक्टरवर कारवाई करावी, त्याचं लायसन रद्द करावं, त्याचे मेडिकलचं ऑडिट करावं, अशी मागणी करतो। वेळप्रसंगी भगवा वादळ आणि निळ वादळ त्या डॉक्टरला न्याय डॉक्टरच्या हॉस्पिटलवर धडकणारच। जो काय आदेश येईल जितू भाऊंच्या नेतृत्वाखाली, ज्या सर्व बांधवांच्या नेतृत्वाखाली, तो आदेश आम्ही पाळूच, परंतु लवकरात लवकर त्याला कठोर शासन झालं पाहिजे, त्या डॉक्टरला त्याच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे, त्याचं डॉक्टरकीचं लायसन रद्द झालं पाहिजे, अशी आम्ही मागणी करतो। होत आहे ही जर ही काळजी आज 10 महिन्यापूर्वी किंवा 11 महिन्यापूर्वी केली असती तर ही घटना घडलीच नसती। आम्हाला कोणाचाच पाठिंबा नव्हता, फक्त आम्हाला न्यायालयाचा पाठिंबा होता। तिथं केस रफादफा केलेली यांनी तिरमक्यानी, मी तेच सांगते, ते जर झालं नसतं तर ही गोष्ट आता इथपर्यंत आली नसती। भरात कमीत कमी 13 चक्कर मारले नगरला, अजून माझं एक सुद्धा प्रकरण थोडस सुद्धा पुढे गेलेलं नाहीये। प्रशासनाच्या बद्दल दखल घेत नाहीये, ते म्हणतात 6 महिन्यांनी मीटिंग होईल, 1 वर्षांनी मीटिंग होईल, त्याच्यात तुम्हाला कळवलं जाईल। अजून त्या मीटिंगचा एक रिपोर्ट सुद्धा माझ्या घरी आला नाही, ते म्हणे पोस्टने तुम्हाला कागद येईन तेव्हा तुम्हाला मीटिंग लिहावं लागेल। अजून कोणत्याही प्रकारची काहीच झालेलं नाहीये। प्रशासन जर दखल घेत नसल तर आम्ही आमच्या पद्धतीने न्याय घेऊ। मी मागं पण बोललो होतो पोलीस स्टेशनला की जर तुम्ही आम्हाला न्याय देत नसल तर आम्ही आमच्या पद्धतीने न्याय घेऊ।